गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण मॅग्नेटिक मटेरियल डिस्कस करतोय. काल आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल डिस्कस केलं होतं. आज आपल्याला पुढचा पॉईंट डिस्कस करायचे तो म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियल, देअर प्रॉपर्टीज अँड थेरी ऑफ पॅरामॅग्नेटिझम. तर पॅरामॅग्नेटिक मटेरियलनं मी पहिल्यांदा डिफाईन करतो. द मटेरियल विच आर वीकली मॅग्नेटाइज्ड in a same direction of external magnetic field are called as paramagnetic material. The materials which are weakly magnetized in a same direction of external magnetic field are called as paramagnetic material. सपोज करा हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. ह्याच्यामध्ये मी पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल प्लेस केलं आहे. इनिशियली दी सॅम्पल इज अनचार्ज. ओके, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं अनचार्ज पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं आहे. नाऊ ड्यू टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मटेरियल विल ॲक्वायर मॅग्नेटिझम. हे मॅग्नेटिझम असेल ती वीक असेल बट इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. सो सच मटेरियल्स आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. द मटेरियल्स which are weakly magnetized in the same direction of external magnetic field are called as paramagnetic material. Okay, मग पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टी सांगतो. पहिली प्रॉपर्टी, दीज मटेरियल्स आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. मी काल एक दोन शब्द सांगितले होते. फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतात ते स्ट्रॉंग मॅग्नेट असतात, तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल असतात ते वीक मॅग्नेट असतात. सो पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. अ फ्रीली सस्पेंडेड सॅम्पल ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. A freely suspended sample of paramagnetic material is placed in external magnetic field, then it will acquire magnetism. It will set itself in the same direction of external magnetic field. Okay, तुम्ही पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल त्याला कसंही सस्पेंड करा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये, ते स्लोली अलाइन होईल इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. Okay, when the sample is placed in external magnetic field, few magnetic field lines will pass through it. When sample of paramagnetic material is kept in external magnetic field, then few magnetic field lines will pass through it. ओके, ही त्याची पुढची प्रॉपर्टी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इनसाइड मटेरियल इज स्लाइटली मोर दॅन एअर. ओके, पॅरामॅग्नेटिक मटेरियल असतील तर त्यांची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इनसाइड मटेरियल इज स्लाइटली मोर दॅन एअर. ओके, मॅग्नेटिक परमिएबिलिटी इज स्लाइटली ग्रेटर दॅन युनिटी. मॅग्नेटिक परमिएबिलिटी इज स्लाइटली ग्रेटर दॅन 1. Okay, sample get weakly magnetized in the same direction of external magnetic field. Then intensity of magnetization has small positive value. Intensity of magnetization has small positive value. पुढची प्रॉपर्टी आहे, दे ओबेज क्युरी लॉ. ओके, ॲक्च्युली क्युरीज लॉ आहे तो पॅरामॅग्नेटिक मटेरियलसाठीच आहे. सो पॅरामॅग्नेटिक मटेरियल ओबेज क्युरीज लॉ. ओके, दे एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड ॲज वेल ॲज गॅसियस स्टेट. अ सॅम्पल ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज टेकन इन वॉच ग्लास. इनिशियली वॉच ग्लासमध्ये घेतलं त्यावेळेला सॅम्पल आहे त्याचं परफेक्टली फ्लॅट आहे. वेन इट इज केप्ट ऑन अपोजिट पोल्स ऑफ मॅग्नेट which are close to each other, material shows small elevation at center, and when poles are apart, material shows small depression at center, like that. A sample of ferromagnetic material is taken in paramagnetic material is taken in watch glass and kept on opposite poles of magnet. If poles are close, then material shows small elevation at center. When poles are apart, material shows small
डिप्रेशन ॲट सेंटर. आता सपोज करा पॅरामॅग्नेटिक लिक्विड आहे, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं लिक्विड, इट इज टेकन इन यू ट्यूब. इट इज टेकन इन यू ट्यूब. इनिशियली दोन्ही आर्म्समधली लेवल सेम आहे. वेन मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड टू एनी वन ऑफ द आर्म, then it shows, liquid shows slight rise in a liquid level. इकडे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर ज्या साईडला, ज्या आर्मला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं आहे त्या आर्मचं लिक्विड आहे ते थोडंसं राईज होईल. सो लिक्विड शोज स्लाइट राईज इन लिक्विड लेवल. हा झाला लेवल डिफरन्स एच. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. हा सगळा थेरीवाला पार्ट आहे. मी पुन्हा एकदा प्रॉपर्टी रिपीट करतो. पहिल्यांदा डेफिनेशन, द मटेरियल्स विच आर वीकली मॅग्नेटाइज इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक मटेरियल. फर्स्ट प्रॉपर्टी, पॅरामॅग्नेटिक मटेरियल आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. Freely suspended sample of paramagnetic material, when it is suspended in external magnetic field, it is slowly aligned in the same direction of external magnetic field. When it is placed in external magnetic field, few magnetic field lines will pass through it. Okay, magnetic permeability is slightly greater than unity. Magnetic flux density inside material is slightly greater than air. Sample get weakly magnetized in the same direction of external magnetic field. Intensity of magnetization has small positive value. This material obeys Curie's law. Okay, then this material exists in solid, liquid as gaseous state. When sample of paramagnetic material is taken in watch glass and kept on opposite poles of magnet which are very close to each other, then material shows small elevation at center. And when poles are apart, material shows slight depression at center. When paramagnetic liquid is taken in U-tube manometer and magnetic field is applied to one of its arms, then material shows small elevation, small rise in liquid level. So these are properties of paramagnetic material. आता आपल्याला स्टडी करायचे थेरी ऑफ पॅरामॅग्नेटिझम. ओके, हा मी म्हटलं तसं या टॉपिकमध्ये डेरिवेशन वगैरे काही नाही आहे, सगळा थेरॉटिकल पार्ट आहे. त्यामुळं ऑलमोस्ट ऑडिओ लेक्चरसारखं होणार आहे. ओके, तुम्ही केअरफुली ऐका. मी नोट्स सेंड करतोय, त्या कॉपी करा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. हे अगदी सोपं आहे. आता बघा, कोणतं पण मटेरियल असेल, इट इज मेड फ्रॉम ॲटम अँड मॉलिक्यूल. इन ॲटम इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ड्यू टू ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन, a magnetic field will produce called as orbital magnetic field. An electron will possess a dipole moment called as orbital dipole moment. मी काय म्हणतोय नीट ऐका. Any material is made from atom and molecule. Okay. In a given atom, electrons are revolving around nucleus in a circular orbit. Due to orbital motion of electron, orbital magnetic field will produce an electron possess a dipole moment, atom possess a dipole moment called as orbital dipole moment. Okay, then at the same time electrons are spinning about their own axis. Due to spinning motion of electron, a spinning magnetic field will produce an electron possess a dipole moment called as spin dipole moment, ms. Total dipole moment of atom is nothing but vector sum of orbital dipole moment and spin dipole moment. Okay, total dipole moment is nothing but sum of orbital dipole moment and spin dipole moment. आता बघा, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा सिंगल ॲटम हा जरी डायपोल असला, till then material does not show any magnetism because dipole moments of individual atoms are randomly oriented. So they will cancel with each other. As a result of this, material does not show
any magnetism. कळलं? When there is no external field, then dipole moment of individual atoms are randomly oriented, so they will cancel with each other. When external field is applied, then all atoms try to align their dipole moment in the same direction of external magnetic field. Now material as a whole will possess certain dipole moment. पण एक लक्षात घ्या, पॅरामॅग्नेटिकमध्ये जरी तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, ॲटम असतात त्यांच्या डायपोल मोमेंटनं अलाइन करतात इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल फील्ड, पण ही अलाइनमेंट अगदी परफेक्ट नसते. हे बघा, इथं थोडासा डिस्टर्बन्स आहे, या पॉईंटला थोडासा डिस्टर्बन्स आहे. देअरफॉर मटेरियलचं मॅग्नेटिझम असेल ते कंपॅरेटिव्हली वीक असेल. लक्षात आलं? सो मी काय सांगितलं बघा, थिअरी ऑफ पॅरामॅग्नेटिझममध्ये इन paramagnetic materials are made from atoms. In atom, electrons are revolving around nucleus in a circular orbit. On account of orbital motion, electron possess a dipole moment called as orbital dipole moment. Okay. At the same time, electrons are spinning about their own axis due to spinning motion of electron. Again, atom possess a dipole moment called as spin dipole moment. Resultant dipole moment of atom is nothing but sum of orbital dipole moment and spin dipole moment. आता पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा सिंगल ॲटम जरी डायपोल असला, टिल देन मटेरियल ज्याच्यामध्ये इन्फानाईट नंबर ऑफ ॲटम आहेत, it does not show any dipole moment in the absence of external field, because dipole moments of individual atom are randomly oriented, so they will cancel with each other. So in the absence of external magnetic field, material does not possess any dipole moment. When external field is applied, then all atoms try to align their dipole moment in the same direction of external magnetic field. Okay. नाउ मटेरियल पजेस सर्टन डायपोल मोमेंट. पण जरी तुम्ही एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं, डायपोलची जी अरेंजमेंट आहे, डायपोलची जी अलाइनमेंट आहे, ती अगदी परफेक्ट नाही आहे. काही ठिकाणी ही अलाइनमेंट डिस्टर्ब झालेली आहे, त्यामुळं मटेरियलचं मॅग्नेटिझम असतं ते वीक मॅग्नेटिझम असतं. लक्षात आलं? सो दिस इज थेरी ऑफ पॅरामॅग्नेटिझम. मग आता आपण बघा, पॅरामॅग्नेटिक मटेरियल त्यांच्या प्रॉपर्टी आणि थेरी ऑफ पॅरामॅग्नेटिझम स्टडी केली. आता मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याची थर्ड टाईप आहे, ती म्हणजे डायमॅग्नेटिक मटेरियल. डायमॅग्नेटिक मटेरियल, पहिल्यांदा मी डायमॅग्नेटिकची डेफिनेशन सांगतो. The material which are weakly repelled by magnet are called as diamagnetic materials. The materials which are weakly repelled by magnet, the material which are, किंवा आपण वेगळी डेफिनेशन म्हणूयात, the materials which are weakly magnetized in a direction opposite to external magnetic field are called as diamagnetic material. The materials which are weakly magnetized in a direction opposite to direction of external magnetic field are called as diamagnetic material. For example, this is north, it is south pole. Direction of external magnetic field is from north to south. आता ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी अनमॅग्नेटाइज डायमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल प्लेस केलं आहे. व्हेन यू आर गोइंग टू प्लेस अनमॅग्नेटाइज मटेरियल ऑफ सॅम्पल ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इट विल acquire magnetism, but that magnetism is weak and it is opposite to external magnetic field. Such materials are called as diamagnetic material. The materials which are weakly magnetized in a direction opposite to direction of external magnetic field are called as diamagnetic material. जर तुम्ही डायमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल which is initially uncharged,
ह्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर हे मटेरियल मॅग्नेटिझम ॲक्वायर करेल विच इज दॅट मॅग्नेटिझम इज कम्पॅरेटिव्हली वीक आणि डिरेक्शन असेल अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सच मटेरियल्स आर कॉल्ड ॲज डायमॅग्नेटिक मटेरियल्स. लक्षात आलं. द मटेरियल विच आर वीकली मॅग्नेटाइज्ड इन अ डिरेक्शन opposite to direction of external magnetic field are called as diamagnetic material. ओके. मग यांच्या प्रॉपर्टी बघा. पहिली प्रॉपर्टी मी त्या दिवशी म्हटलं तसं फेरोमॅग्नेटिक असतात हे स्ट्रॉंग मॅग्नेट असतात, पॅरामॅग्नेटिक असतात ते वीक असतात आणि डायमॅग्नेटिक मटेरियल असतात ते नॉन मॅग्नेटिक मटेरियल असतात. डायमॅग्नेटिकच्या प्रॉपर्टी ह्या पॅरामॅग्नेटिकच्या एक्झॅक्टली रिव्हर्स असतात. ओके. आता बघा पॅरामॅग्नेटिक मटेरियल वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट तर मग डायमॅग्नेटिक मटेरियल काय असतील वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. ओके. पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या थोड्याशा रिव्हर्स करायच्या म्हणजे त्या डायमॅग्नेटिकच्या प्रॉपर्टी बनतात. तर बघा पहिली प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक मटेरियल्स आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. when sample of paramagnetic material when sample of diamagnetic material is suspended in external magnetic field then material will slowly align itself in a direction perpendicular to the direction of external magnetic field. हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. तुम्ही डायमॅग्नेटिकचं सॅम्पल त्याला कसंही प्लेस करा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ते स्लोली अलाइन होतं in a direction perpendicular to the direction of external magnetic field. Okay. No magnetic field line will pass through diamagnetic material. पुढची प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं देन नो सिंगल मॅग्नेटिक फील्ड लाईन विल पास थ्रू डायमॅग्नेटिक मटेरियल. लक्षात आलं. पहिली प्रॉपर्टी काय बघा. दीज मटेरियल आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. अ फ्रीली सस्पेंडेड सॅम्पल ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल अलाइन इटसेल्फ इन अ डिरेक्शन perpendicular to the direction of external magnetic field. When sample of diamagnetic material is taken in placed in external magnetic field then no magnetic field line, no single magnetic field line will pass through diamagnetic material. Magnetic permeability is slightly less than unity. Okay. Magnetic flux density inside diamagnetic material is slightly less than air. The material is weakly magnetized in a direction opposite to direction of external magnetic field. Intensity of magnetization has small negative value. पॅरामॅग्नेटिक असेल तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन हॅज स्मॉल पॉझिटिव्ह व्हॅल्यू. तर डायमॅग्नेटिक त्याच्या उलटं करायचं म्हणजे काय आलं डायमॅग्नेटिक मटेरियलची इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन हॅज स्मॉल निगेटिव्ह व्हॅल्यू. दे डज नॉट ओबे क्युरीज लॉ. पुढची प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक मटेरियल डज नॉट ओबे क्युरीज लॉ. डायमॅग्नेटिक मटेरियल एक्झिस्ट in solid, liquid and gaseous state. When sample of diamagnetic material is taken in watch glass and kept on opposite poles of magnet which are close to each other, then material shows small depression at center if poles are close to each other, and if poles are apart then material shows small elevation at center. Okay. When sample of diamagnetic material is taken in watch glass, इनिशियली त्याचं परफेक्टली फ्लॅट असेल, तुम्ही त्यांना मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं, मॅग्नेटिक पोल्सवर प्लेस केलं की हे मटेरियल स्वतःला रिअलाइन करेल. मटेरियलचे पार्टिकल असतील ते स्वतःला रिअलाइन करतील आणि ती अलाइनमेंट कशी असेल इन सच अ वे दॅट मटेरियल शोज स्मॉल डिप्रेशन ॲट सेंटर. When poles are apart, material shows small elevation at center. Okay. When diamagnetic liquid is taken in U-tube, हे U-tube आहे
इनिशियली दोन्ही आर्म्समधली लिक्विड लेवल सेम आहे. ओके, when you are going to apply magnetic field to any one of the arm, when you are going to apply magnetic field any one of the arm, then level of liquid in that arm will fall. By small amount. ओके, एका आर्मला जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर त्या आर्ममधली लिक्विड लेवल ड्रॉप होईल बाय सर्टन अमाऊंट, आणि हा लिक्विड लेवलमधला जो ड्रॉप असेल तो कंपॅरेटिव्हली स्मॉल असेल. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. मी अजून एकदा रिपीट करतो. द मटेरियल, पहिल्यांदा डेफिनेशन सांगतो. द मटेरियल्स विच आर वीकली मॅग्नेटाइज इन अ डिरेक्शन अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, such materials are called as diamagnetic materials. Okay, पहिली property, these materials are weakly repelled by magnet. A freely suspended sample of diamagnetic material will slowly align itself in a direction perpendicular to the direction of external magnetic field. When sample of diamagnetic material is placed in external magnetic field, then no single magnetic field line will pass through diamagnetic material. Magnetic permeability is less than 1. Magnetic flux density inside diamagnetic material is less than air. Sample get weakly magnetized in a direction opposite to direction of external magnetic field. Intensity of magnetization has small negative value. They does not obey Curie's law. When diamagnetic substance is taken in watch glass and kept on opposite poles of magnet, which are kept very close to each other, then material shows small depression at center. When poles are apart, material shows small elevation at center. When diamagnetic liquid is taken in U-tube and magnetic field is applied to any one of its arm, then material shows small fall in liquid level. So these are properties of diamagnetic material. लक्षात आलं? हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे. आता बघा, आपण पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक तिघांच्या पण प्रॉपर्टीज स्टडी केल्यात. ह्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांच्यामधले डिफरन्सवाले पॉईंट आहेत. कदाचित एक्झामला क्वेश्चन असेल, डिफरन्शिएट फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक मटेरियल. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीनाच तुम्ही लिहायचं आहे ॲज अ पॉईंट ऑफ डिफरन्शिएशन. ओके, मग आता आपल्याला स्टडी करायची थेरी ऑफ डायमॅग्नेटिझम. ओके, इन डायमॅग्नेटिक मटेरियल इलेक्ट्रॉन्स आर कन्सिडर्ड टू बी एक्झिस्ट इन अ पेअर हॅव्हिंग अपोजिट ऑर्बिटल मोशन. ओके, in diamagnetic material electrons are supposed to be exist in a form of pair having opposite orbital motion. हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हे न्यूक्लियस आहे. इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ही इलेक्ट्रॉनची झाली ऑर्बिटल व्हेलॉसिटी. हे न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते अराउंड न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ही झाली इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल व्हेलॉसिटी. हा झाला सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. ओके, तर डायमॅग्नेटिक मटेरियलमध्ये सपोज करतात की इलेक्ट्रॉनची पेअर सपोज करतात. डायमॅग्नेटिक मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉनची पेअर सपोज करतात हॅव्हिंग अपोजिट ऑर्बिटल मोशन. ओके, दोन इलेक्ट्रॉन असे सपोज करायचे आहेत की त्यांच्या ऑर्बिटल व्हेलॉसिटी एकमेकाला कशा पाहिजेत, एक्झॅक्टली रिव्हर्स पाहिजेत. कळलं का? इन डायमॅग्नेटिक मटेरियल इलेक्ट्रॉन वी कन्सिडर्ड अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हॅव्हिंग अपोजिट ऑर्बिटल मोशन. ओके, डायमॅग्नेटिक मटेरियल असेल तर दोन इलेक्ट्रॉन आपण असं सपोज करायचे की
इलेक्ट्रॉन एक्झिस्ट होत आहेत इन अ फॉर्म ऑफ पेअर हॅव्हिंग अपोजिट ऑर्बिटल व्हेलॉसिटी. आता हा डायग्राम नीट बघा. याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत, त्यांच्या ऑर्बिटल व्हेलॉसिटी सेम आहेत पण डिरेक्शन एकमेकाला अपोजिट आहेत. ऑब्विसली ऑन अकाउंट ऑफ ऑर्बिटल मोशन इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल डायपोल मोमेंट पजेस करेल. ऑर्बिटल डायपोल मोमेंट ऑफ these electrons are equal and opposite, so they will cancel with each other and material as a whole does not possess any dipole moment. क्लिअर झालं? ओके, हा ही आयडिया लक्षात आली. आपण डायमॅग्नेटिकमध्ये इलेक्ट्रॉनची पेअर कन्सिडर केले. ओके, आणि त्यांच्या ऑर्बिटल मोशन कसे आहेत? अपोजिट आहेत. म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे, याची ऑर्बिटल व्हेलॉसिटी सपोज करा लेफ्ट हँड साईडला आहे, तर दुसऱ्या इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल व्हेलॉसिटी राईट हँड साईडला आहे. ह्या ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे त्यांच्या मॅग्निट्यूड इक्वल आहे आणि डिरेक्शन अपोजिट आहेत. ऑब्व्हियसली हा एकमेकाला कॅन्सल करणार. ऑन अकाउंट ऑफ ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन मटेरियल विल पजेस अ डायपोल मोमेंट कॉल्ड ॲज ऑर्बिटल डायपोल मोमेंट. तर हे दोन इलेक्ट्रॉन आहेत, यांच्या डायपोल मोमेंट आहेत ऑर्बिटल डायपोल मोमेंट. दे आर equal in magnitude, opposite in direction, so they will cancel with each other. So material as a whole does not possess any dipole moment. But when you are going to apply external magnetic field, आपण external magnetic field apply केलं, then electron will experience an additional force due to magnetic field. बरोबर आहे? ज्या वेळेला तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय, आता इथे मी जे मॅग्नेटिक फील्ड ड्रॉ केलं आहे हे कसं आहे? परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ॲक्टिंग इन इनवर्ड डिरेक्शन. आता बघा, व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड देन इलेक्ट्रॉन विल एक्सपिरियन्स अ मॅग्नेटिक फोर्स. हा झाला सेंट्रिपिटल फोर्स, हा झाला मॅग्नेटिक फोर्स. हा दुसरा ॲटम, हा इलेक्ट्रॉन, हा झाला सेंट्रिपिटल फोर्स, हा झाला मॅग्नेटिक फोर्स. ओके, तर काय होतं बघा, व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड इलेक्ट्रॉन विल एक्सपिरियन्स ॲडिशनल मॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रॉन विल एक्सपिरियन्स ॲडिशनल मॅग्नेटिक फोर्स. एका इलेक्ट्रॉनसाठी मॅग्नेटिक फोर्स असेल इट इज अपोजिट टू सेंट्रिपिटल फोर्स, तर दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी तो असेल इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फोर्स. आता ज्या इलेक्ट्रॉनसाठी मॅग्नेटिक फोर्स सेंट्रिपिटल फोर्सच्या अपोजिट डिरेक्शनला आहे त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होईल. तर ज्या इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स सेम डिरेक्शनला आहे त्याची ऑर्बिटल व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस दे पजेस अनइक्वल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नाऊ मटेरियल विल शोज मॅग्नेटिझम, पण हे मॅग्नेटिझम कम्पॅरेटिव्हली वीक असेल. लक्षात आलं मी काय सांगितलं? लक्षात आलं? व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड देन electron will experience magnetic force. For one electron, magnetic force and centripetal force are opposite to each other. For second electron, magnetic force and centripetal force are in same direction. आता ज्या इलेक्ट्रॉनसाठी मॅग्नेटिक फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स अपोजिटला आहेत त्याची ऑर्बिटल व्हेलॉसिटी डिक्रीज होईल. तर ज्या इलेक्ट्रॉनसाठी मॅग्नेटिक फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स दे आर इन सेम डिरेक्शन त्याची ऑर्बिटल व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल. आता ऑर्बिटल व्हेलॉसिटी जर अनइक्वल आल्या तर ऑब्व्हियसली ऑर्बिटल डायपोल मोमेंट पण अनइक्वल येणार. म्हणजे या केसमध्ये नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल टू झिरो अँड मटेरियल पजेस अ मॅग्नेटिझम. बट हे मॅग्नेटिझम निग्लिजिबली स्मॉल असेल. सो दिस इज थेअरी ऑफ डायमॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिझममध्ये आपण सपोज करतो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हॅव्हिंग अपोजिट ऑर्बिटल डायपोल मोमेंट. पहिला डायग्राम बघा, मी इथे ड्रॉ केलं. इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड दोन इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल व्हेलॉसिटीज मॅग्निट्यूडमध्ये सेम आहेत, डिरेक्शनला अपोजिट आहेत. सो नेट ऑर्बिटल डायपोल मोमेंट इज झिरो. वेन एक्सटर्नल फील्ड इज अप्लाइड इलेक्ट्रॉन विल एक्सपिरियन्स ॲडिशनल मॅग्नेटिक फोर्स. एका इलेक्ट्रॉनसाठी मॅग्नेटिक फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स अपोजिट डिरेक्शनला असतील तर त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होईल. एका इलेक्ट्रॉनसाठी
मॅग्नेटिक फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स सेम डिरेक्शनला असतील, त्याची व्हिलॉसिटी इन्क्रीज होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस दे पजेस अनइक्वल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड मटेरियल विल शोज मॅग्नेटिझम. क्लिअर झालं? दिस इज थेरी ऑफ डायमॅग्नेटिझम. ओके, तर आपण आज पॅरामॅग्नेटिक मटेरियल, त्यांच्या प्रॉपर्टी आणि थेरी ऑफ पॅरामॅग्नेटिझम स्टडी केली आणि डायमॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज आणि थेरी ऑफ डायमॅग्नेटिझम स्टडी केली. हा टॉपिक असाच थेरॉटिकल आहे, त्यामुळं नुसतं ऐकावंच लागणार आहे, लिहिण्यासारखं काही फार नाही आहे. ठीक आहे, थांबूया.